सोयाबीन, कापूस आणि तूर पिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात सध्या पावसाळ्यामुळे शेतशिवाराचे चित्र बदलले आहे. शहरालगतच्या अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने विविध जलचर आणि पक्ष्यांचा वावर वाढला असून त्यामध्ये सुंदर अशा चित्रबलाका अर्थात पेंटेड स्टॉर्क पक्ष्यांचे आगमन विशेष आकर्षण ठरत आहे. ग्रामीण भागात या पक्ष्याला सोन्याढोक या नावानेही ओळखले जाते. यवतमाळ शहरालगतच्या शेतशिवारात सध्या चित्रबलाकांचे थवे पाहायला मिळत आहेत. पावसामुळे शेतात साचलेल्या पाण्यात हे पक्षी खाद्य शोधताना दिसत असून त्यांच्या आगमनामुळे शेतकऱ्यांसह पक्षीप्रेमींचेही लक्ष वेधले जात आहे. पाणथळ भागात संथपणे फिरत हे पक्षी कीटक, बेडूक, छोटे मासे तसेच इतर जलचर खात असल्याचे शेतकरी सांगतात. स्थानिक शेतकऱ्यांच्या माहितीनुसार चित्रबलाक पक्षी वर्षातून 2दा या परिसरात दिसून येतात. पावसाळ्यात शेतांमध्ये पाणी साचल्यानंतर त्यांना मुबलक खाद्य उपलब्ध होते, त्यामुळे या काळात त्यांचा वावर वाढतो. काही दिवस शेतशिवारात मुक्काम केल्यानंतर हे पक्षी पुढील अधिवासाकडे स्थलांतर करतात. केशव चंद्रवान चित्र आहे, राहणार किमी, जिल्हा यवतमाळ. या वर्षातून ते पक्षी 2 वेळा येतात. सोन्याढोक हे पक्षी मासोळा खायला येतात, शेतात हिंडतात. हे 1 महिन्यापासूनच यायला लागले, बाकी पावसाळ्यात उन्हाळ्यात नाही दिसतात. या दिवसाला तिथं खायला जिथं पाणी कमी आहे किंवा जास्त आहे त्या पाण्यात मी घसून कितकं मासोळी खातात. 4 पक्षी आले हातामध्ये आढळतात. म्हणजे आता हे वर्षातून 1-2दा येतात आपल्या इकडे. आपल्या इकडे नाही, ते तिकडले काश्मीरकडले, तिकडे राजस्थानच्या इकडले आहे ते. इकडे जास्त पक्षी नाही, वर्षातून 2 वेळा येतात ते. शेतात साचलेल्या पाण्यातील कीटक, बेडूक, छोटे मासे आणि अन्य लहान जलचर हे चित्रबलाकांचे प्रमुख खाद्य आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान न करता हे पक्षी शेतातील काही हानिकारक जीव खात असल्याने शेतकऱ्यांसाठी ते उपयुक्त ठरतात. नैसर्गिक पद्धतीने कीटकांची संख्या नियंत्रित करण्यामध्ये या पक्ष्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे पक्षीप्रेमी सांगतात. चित्रबलाक हा भारतीय उपखंडातील मैदानी आणि पाणथळ भागात आढळणारा आकर्षक पक्षी आहे. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश तसेच आग्नेय आशियातील विविध मैदानी भागांमध्ये त्याचा अधिवास आढळतो. त्याच्या शरीरावरील पांढरा, काळा आणि गुलाबी रंगाचा उठावदार नमुना तसेच लांब चोच आणि पाय यामुळे तो सहज ओळखता येतो. पावसाळ्यात शेतशिवारात वाढणाऱ्या पाणथळ जागा या पक्ष्यांसाठी महत्त्वाच्या ठरतात. मात्र वाढते शहरीकरण, पाणथळ जागांचा ऱ्हास, प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे अशा पक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रबलाकांसह इतर स्थानिक व स्थलांतरित पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. यवतमाळच्या शेतशिवारात सध्या दिसणारे सोन्याढोक पक्षी निसर्गाच्या समृद्धीचे दर्शन घडवत असून त्यांचा मुक्त वावर कायम राहण्यासाठी शेतकरी आणि नागरिकांनी त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे पक्षीप्रेमींचे मत आहे.